अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय, कसे आहात? मजेत ना? चला, आजचा हा मी मेनू रात्रीचा टोमॅटोचं सार आणि खिचडी करणार आहे. पण ही खिचडी एकदम वेगळी आहे. तुम्ही कधी खाल्ली नसाल तर बघा मी कशी खिचडी तयार करते आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आधी पहिले बघूया. तर खिचडीसाठी मला लागणार आहेत तांदूळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ, त्यात थोडा कढीपत्ता लागेल, एक मला टोमॅटो लागणार आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडंसं मला गरम मसाल्याचे काही प्रकार लागणार आहेत त्याच्यात. आणि मी थोडे दाणे हे भिजवून ठेवलेले आहेत, तर हे दाणे पण मला त्याच्यात लागणार आहेत. तर हे खिचडीचं झालं. आणि अजून लागणार आहे तो कांदा आणि ह्याच्यामध्ये लागणार आहे आलं. तर आता हा झाला खिचडीचा प्रकार सगळा. टोमॅटोचं सार करणार आहे. त्या टोमॅटोच्या साराला मला हे टोमॅटो लागणार आहेत, त्याच्यात टाकायला हे गरम मसाल्याचे प्रकार थोडे टाकणार आहेत आणि थोडंसं आलंही त्याच्यात घालणार आहे. आणि पहिल्यांदा टोमॅटो हे कुकरमध्ये शिजवायला घेणार आहे. तर चला, मी आता प्रथम आधी कुकर लावते, टोमॅटो शिजवते. आता टोमॅटो मी आधी कुकरमध्ये शिजवणार आहे. तर त्याच्यात मला हे आलं मी आता हे शिजवतानाच घालते. आणि त्याच्यात मला लागणार एक 4 लवंगा, एक मोठी वेलची, दालचिनी, 2 हिरव्या वेलच्या आणि थोडेसे 4-5 काळी मिरी घालणार आहे आणि एक तमालपत्रसुद्धा ह्याच्यात घालणार आहे. आणि आता मला हे कुकरमध्ये शिजायला लावायचं आहे. बरं, टोमॅटोचं सार करताना मला खोबरंही लागणार आहे, ओलं खोबरं. तर हे मी याच्यातच घालून ते आता सगळं एकत्र करून कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. छान टोमॅटो अगदी गाळ झाला पाहिजे इतकं छान शिजवायचे. 4-5 शिट्ट्या. या कुकरला जरा शिट्ट्या फार लवकर होतात, त्यामुळे 5-6 शिट्ट्या कराव्या लागतात. तर तेवढ्या शिट्ट्या झाल्या की टोमॅटो छान शिजेल. आता हे जे मी तांदूळ आणि डाळ, हे दोन्ही डाळी आणि तांदूळ जे घेतले ते आता आपल्याला धुवून घ्यायचे. पुढची तयारी. आणि त्याला मला लागणार आहे हळद आणि टोमॅटोच्या साराला लागणार आहे थोडंसं लाल तिखट आपल्याला लागेल. आणि फोडणीसाठी जिरं मोहरी आपल्याला खिचडीसाठी पण लागणार आणि टोमॅटोच्या सारासाठी जिरं लागणार आहे. तर चला, मी आधी हे तांदूळ आणि सगळं धुवून घेते. माझा टोमॅटो तिथे शिजलाय, तो थंड होतोय. तोपर्यंत आपण आता खिचडी तयार करणार आहोत. त्याच्यात कुकरमध्ये या कुकर जरा तापला की आपल्याला तेल घालायचं याच्यात. कुकर तापला तर मी तेल घालते याच्यामध्ये. आणि खिचडीसाठी मला गरम पाणी लागणार आहे. तर एका साईडला मी गरम पाणी पण करायला ठेवून देते. इथे गरम होत राहील. तेल तापलं की लगेच आपल्याला मोहरी घालायची याच्यात. तेल तापलं नाही तर एवढं थांबलं. चला, आता हिंग घालते. मोहरी तडतडायला लागली. आता त्याच्यात थोडंसं जिरं घालायचं आहे आणि हा जो गरम मसाला मी ठेवलेला आहे, लवंग, दालचिनी, वेलची वगैरे, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. गॅस मी बारीक करते आणि हा चिरलेला कांदा घालणार आहे.
या मिरच्या पण आहेत, ह्याही मी चिरून आता त्याच्यामध्ये घालते. आणि थोडासा तांबूस रंगापर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. माझं पाणी इथे गरम झालेले, मी गॅस बंद करते आता. आणि कढीपत्ता घालायचा आहे. हा कढीपत्ता घातलाय. कांदा थोडा तांबूस रंगाचा झाला की मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. खूपच सुंदर लागते ही खिचडी, बघा तुम्ही पण करून. फार छान लागते. म्हणायला तर खिचडी आहे, म्हणतो आपण खिचडी, पण खिचडी म्हटलं की आधी तोंड वाकडं होतं, अगदी खिचडी असं म्हटलं जातं. पण ही खरोखरच फार सुंदर आहे. तुम्ही करून आणि खाऊन बघा, नक्की टेस्ट करून बघाच. ही खिचडी ना मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते तेव्हा तिने बनवली होती. मला फार आवडली होती, म्हणून मी तिच्याकडनं सगळं बघून घेतलं होतं की कशा पद्धतीने केली. आणि मी घरी मग प्रयत्न करून बघितला तर सगळ्यांना खूप आवडली होती. तेव्हापासून मी नेहमी बनवत आले. आता हा कांदा आपला झाला आहे तांबूस रंगाचा, त्याला टोमॅटो घालायचे. टोमॅटो अशासाठी की थोडंसं त्याला आंबटपणा आला ना की त्या खिचडीची चव अजून वाढणार आहे. हे आता टोमॅटो आणि कांदा हा सगळा छान परतला गेलेला आहे. आता यात मी थोडी हळद घालणार आहे. चला आता हे ना मसाला, आता हा मी तांदूळ जो धुवून ठेवलाय तो याच्यामध्ये घालून तोही जरा थोडा परतून घ्यायचा आपल्याला. आता हा तांदूळ आणि हे जे सगळं मी खिचडीचं साहित्य धुवून ठेवलं होतं ते मी आता ह्याच्यात टाकलेले. हे छान असं मस्त मंद आचेवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची म्हणतात ना चव आणखीन वाढते. मस्त वास, सुंदर वास यायला लागतो भाजल्यावर. आता मगाशी मी जे तांदे भिजवून ठेवले होते ना तेही मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. तेही आपल्याला परतून घ्यायचे. आणि ही जी खिचडी मी बनवते ना ही आमच्या घरात सगळ्यांना खूप म्हणजे खूपच आवडते. फार सुंदर बनते. अगदी साधी खिचडी कोणी खायला मागतच नाही आणि ती बनवत नाही. हे अशीच बनव म्हणून नेहमी फरमाईश असते अगदी की ही बनव. आता या खिचडीत मी मीठ घालून घेते आणि जे मगाशी जे गरम पाणी जे केलेलं होतं ते आपल्याला याच्यात घालायचं आहे. छान असा आता बघा तांदूळ छान परतला गेला. आता हा डाळ तांदूळ सगळं छान परतले. आता याच्यामध्ये मी ते गरम केलेलं पाणी घालते. आपल्याला पाणी लागलं तर अजून घालायचं याच्यामध्ये. पुन्हा लागणार आहे पाणी थोडं, तेही मी घालून घेते पाणी. तर ही खिचडी आम्ही नेहमी बनवतो ना, तर म्हटलं आज बनवायची होती तर म्हटलं चला आज आपण याचा व्हिडिओ बनवूया आणि सगळ्यांना दाखवूया. म्हणजे तुम्ही पण अशी खिचडी बनवाल आणि टेस्ट कराल. त्यासाठी मी हा घाट घातला. म्हटलं रात्रीच्या वेळेला आणि छान शांत असा मेनू असावा, पोटाला पचायला हलका असा, म्हणून मी हे करायला घेतलं आहे. तर आता आपल्या शिट्या होतात, 4-5 शिट्या होऊ द्यायच्यात म्हणजे ती खिचडी शिजेल सगळी. आणि तोपर्यंत आता ते टोमॅटो जे शिजून ठेवलेत ते आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे. आता हे जे मी शिजवून घेतले ना इथलं तमालपत्र आपल्याला काढून टाकायचं आहे आणि मोठी वेलची पण काढायची, बाकीचं ठेवायचं आहे तसंच. आणि आता हे मिक्सरमध्ये घालून मी छान वाटून घेणार आहे.
आता हे जे वाटून घेतले हे आपल्याला या गाळणीतनं सगळं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे मग त्यातल्या साली टोमॅटोच्या बिया या सगळ्या निघून येतील. तर मी हे टोमॅटो जे होते ना ते मिक्सरमधनं काढले आणि आता ह्याच्यामधनं गाळून घेतले. तर बघ हा असा चौथा सगळा निघून येतो त्याच्यातनं, कारण याची काही गरज नसते. ह्याच्यात सगळी साली आहेत, त्याच्यात बिया आहेत. आणि हे बघा आता मी असं करून अगदी हा पूर्ण चौथा म्हणजे काही ह्याचं टाकून द्यायचं. ह्याच्यात खोबरं आहे पण ते सगळं आपण त्यातलं अर्क सगळाच काढून घेतला, त्याच्यामुळे या चौथ्याची काही गरज नाही. आता हे जे आपण केलं आहे, गाळून ठेवलेलं आहे, त्याचं आता आपण सार तयार करणार आहोत. त्याला आता फोडणी द्यायची. चला आता टोमॅटोचं सार करतो मी. त्याच्यामध्ये तूप घालणार आहे. साजूक तुपातली जर फोडणी घातली ना तर त्या साराला खूप छान टेस्ट येते. तूप हे ऑप्शन आहे, तुम्ही याच्यामध्ये तेलही घालू शकता, असं काही नाही की तूपच घातलं पाहिजे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आणि हिंग, कढीपत्ता आणि गॅस अगदी बारीक ठेवायचा. आता याच्यामध्ये मी थोडीशी काश्मीरी पावडर, मिरची पावडर टाकणार आहे. त्याच्याने जरा थोडासा टोमॅटोला रंग येईल लालसर असा. आणि थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, बस एवढं घालायचं आहे. आणि आता हे जे मी टोमॅटोचं जे सार ह्याचं प्युरी करून ठेवली ही ती मी याच्यामध्ये घालणार आहे. थोडंसं पाणी लागेल आपल्याला. आता याचं काही काम नाही, हे जाऊ दे जाग्यावर. आता ह्यात आपल्याला लागणार आहे ते मीठ आणि थोडीशी चवी पुरेशी साखर. साखर अशासाठी की टोमॅटो आंबट असतात, कधी कधी टोमॅटो आंबट निघाला की मग फार आंबट होतो ते. तर थोडंसं आंबट गोड अशी छान चव आली पाहिजे साराला, म्हणून थोडीशी साखर घालायची आणि छान उकळी काढायची. त्याला साखरही मी घालून घेते. साधारण 3 चमचे साखर भाजली. 3 चमचे साखर मी घातली याच्यामध्ये. आता बघायचं आपण कशी कितपत गोड होते ते. आणि जर समजा अगदीच आंबट लागत असेल तर अजून थोडी घालायला हरकत नाही, पण बेताबेतानी घालायची. अगदी जास्त घातली तर अगदीच गोड होऊन बसेल सार ते. आता याला छान उकळी आली की मग याच्यामध्ये आपण कोथिंबीर पेरणार आहोत. चला आपण आता खिचडी झाली का बघूया. मस्त, काय सुंदर वास आलाय. हे बघा आता ही अशी खिचडी आपली तयार झालेली आहे. आमच्या कॅमेरामॅनला सुद्धा सुंदर वास आलेला आहे. चला आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर पेरायची आणि मग झाकण घालून ठेवायचं की त्याला अजून कोथिंबीरीचा वास छान लागेल. आणि आता जेवताना मग घ्यायचे, पापड भाजायचे आणि मग मस्तपैकी मेनू तयार. मग कराल ना तुम्ही पण अशी खिचडी आणि असाच टोमॅटोचं सार. आणि बघा करून कशी टेस्ट आहे, काय आहे. आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की